राज्यातल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज धडाधड धडकू लागले आणि बहिणींच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली। पण या लाखो लाडक्या बहिणींच्या मध्ये एक लाडका भाऊ सुद्धा आहे, ज्यानं कुठलीही मागणी न करता, फॉर्म न भरता सुद्धा त्याच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले। रक्षाबंधनाच्या आधीच राज्यातल्या लाखो बहिणींना राज्य सरकारनं ओवाळणी दिली। पण या लाखो बहिणींमध्ये यवतमाळचा हा भाऊही आहे। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, अगदी तसंच या भावालाही वाटलं जेव्हा लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले। स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बहिणींनी रांगा लावून कागदपत्र दिली, पण या भावानं कुठलीही कागदपत्र न देताही पैसे मिळाल्यानं प्रशासन चक्रावून गेलं। आता त्याची चौकशी होणार आहे। एखादा किंवा दुसरा डिजिट हा अल्टर झाला असेल, त्यामुळे आधार नंबर चेंज झाला आणि जो बदलला गेला आधार नंबर आहे तो या इसमाच्या नावावर किंवा या इसमाचा आधार नंबर असू शकतो। आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे की हा फॉर्म फक्त यवतमाळमधूनच नाही, हा महाराष्ट्रामधून कुठेही भरला गेला असू शकतो। बँकेच्या आणि प्रशासनाच्या गोंधळानं एका भावाला बहिणींची लॉटरी लागली। त्याने प्रामाणिकपणा दाखवला म्हणून ही बाब उजेडात आली। पण लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर दोडक्या बोगस भावांनी डल्ला मारू नये, यासाठी योजनेत पारदर्शकता बाळगणं गरजेचं आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ।